महाराष्ट्र जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा। मी स्पृहा जयवंतकोले, इयत्ता 5वी। माझ्या भाषणाचा विषय मला कळालेले छत्रपती शिवाजी महाराज। निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, परोपकाराची या राशी, उदंड घडती दयाशी, दयासी गुण महत्वाची, तुलना कैची। महाराजांच्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाकडे एक नजर पाहिले तर त्या प्रत्येक क्षणात आपल्याला ऊर्जा, प्रेरणा जाणवल्याशिवाय राहत नाही। महाराजांना दैवी बल न देता एक असामान्य मानव म्हणून पाहायला हवं। मराठी माणसाला स्वाभिमानाने व हक्काने न्याय व हक्कांसाठी लढायला शिकवणारे छत्रपती शिवाजी महाराज आज देशातच नव्हे तर संपूर्ण जगात एक आदर्श व्यक्तिमत्व आहेत। शिवरायांकडून शिकावे असे अनेक गुण आहेत, म्हणूनच शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप, शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडळी। महाराजांकडून शिकावा असा पहिला गुण म्हणजे नेतृत्व गुण, लीडरशिप। शिवरायांनी लहानपणापासूनच सखे सवंगडी जमवले। मराठ्यांच्या अंगी असलेले कौशल्य, शक्ती, संयम यांना हेरून त्यांना योग्य कामगिरी करून घेतली। स्वराज्याचे काम हेच स्वतःचे काम हे प्रत्येक मावळ्याच्या मनात निर्माण केले। म्हणूनच रायबाचे लग्न सोडून तानाजी कोंढाण्याच्या मोहिमेवर गेला। जर आपण त्या जागी असतो तर 15 दिवसांची रजा घेऊन घरी बसलो असतो। शिवरायांकडून शिकावा असा दुसरा गुण म्हणजे वेळेचे नियोजन, टाइम मॅनेजमेंट। शिवरायांच्या आयुष्याबद्दल 115 वर्षांपूर्वी गुरुवर्य कृष्णराव केळुस्कर यांनी लिहून ठेवले होते। यावरून असे लक्षात येते की आपल्या जीवनातील एकही क्षण वाया न जावा अशी शिवरायांची उत्कट इच्छा होती। आपण आपली कामे वक्तशीरपणे केली तर आपले मंत्री व मावळे दिलेली कामे वेळच्या वेळी करण्यास धरतील व ती त्यांनी नाही केली तर त्यांना बोल लावायला आपल्यालाही जोर येतो। हे तत्व महाराजांचे होते। मित्रांनो, गेलेली वेळ पुन्हा परत येत नाही, त्यामुळे वेळेचे नियोजन करा। शिवरायांकडून शिकावा असा तिसरा गुण म्हणजे दूरदृष्टी, फोरसाइट। आपण भविष्यात काय करणार आहोत, पुढील 10-20 वर्षात मी कुठे असणार आहे हे डोळ्यासमोर घ्या आणि येत नसेल तर शिवरायांकडून शिका। महाराष्ट्राला आदिलशाही, मुघलशाही यांच्यापेक्षाही भारताला समुद्रमार्गे येणारे इंग्रज, डच, पोर्तुगीज यांचा धोका महाराजांनी आधीच ओळखल्याने त्यांनी समुद्री किल्ले बांधले, आरमार उभारले आणि फादर ऑफ इंडियन नेव्ही बनले। स्वराज्याचा छोटासा रामशेज असो की पन्हाळा 2-3 वर्ष झुंजवत ठेवायचा, कारण महाराजांच्या प्रत्येक किल्ल्यात 4-5 वर्ष पुढील रसद दारुगोळा आधीच भरलेला असायचा। असा दूरदृष्टीपणा असावा, नाहीतर आपण 10वीचा पेपर झाल्यावर विचार करतो की पुढे काय करायचं। दूरदृष्टीपणासोबतच महाराजांकडून शिकावा असा चौथा गुण म्हणजे सूक्ष्म नियोजन, मायक्रो प्लॅनिंग। महाराजांची कोणतीही मोहीम डोळ्यासमोर घ्या, अगदी तोरणा जिंकणे असो की सुरत लूट, त्या महाराजांच्या यशाची किल्ली त्यांच्या नियोजनातच होती। मोहिमेच्या आधी हेर खात्यातून सर्व खडानखडा माहिती शत्रूची गोळा करायची आणि आपली माणसं सुरक्षित कशी राहतील हेही बघायचं। महाराजांचा मला विशेष आवडलेला गुण म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन आणि अपराजित मनोवृत्ती। महाराजांना स्वराज्य कार्यात अनेक अडथळे आले, पण त्या सर्व अडथळ्यांवर आरूढ होऊन सुवर्ण सिंहासनावर विराजमान होण्याचे कौशल्य महाराजांनीच दाखवावे। पुरंदरच्या तहात बादशाला 23 किल्ले व 4 लक्ष होण्याचा प्रदेश द्यावा लागला, म्हणजे 70 ते 80% प्रॉपर्टी मुघलांना द्यावी लागली। पण महाराज मनाने कधीच हारले नाही। बादशाच्या कैदेतून सुटून अवघ्या काही वर्षात 106 किल्ले जिंकून आपण अपराजित मनोवृत्तीचे आहोत हे सिद्ध केले आणि त्यांच्या सकारात्मक विचारामुळे मराठ्यांनी बलाढ्य शत्रूंना गुडघ्यावर आणले। संकटावर असे तुटून पडायचे की जिंकलो तरी इतिहास घडला पाहिजे आणि हारलो तरी इतिहास घडला पाहिजे। महाराजांच्या सकारात्मक विचारामुळे महाराजांच्या अंगी असलेला कोणताही एक गुण जर आपण आपल्या अंगी बाणवला तर आपल्याला महाराज कळाले हे समजू शकतो। मला अभिमान आहे माझ्या शिवरायांचा आणि या मराठी कणखर मातीचा।